आज आपण 4 kg बटाट्यांचे फिंगर चिप्स करणार आहोत. सर्वप्रथम बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. सर्व बटाटे पाण्यात बुडतील एवढ्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी आधीच घेऊन ठेवायचे. त्यानंतर एक एक बटाट्यांची साल काढून घ्यायची. चाकूच्या मदतीने अशा प्रकारे बटाट्यांचे आपल्याला काप करून घ्यायचेत. सर्व बटाट्यांची काप झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी घेऊन त्यात मीठ टाकून आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने बिना तुरटीच्या साहाय्याने हे काप स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये कसलाही स्टार्च राहता कामा नये एवढं आपल्याला ते काप स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 3 ते 4 पाण्यात. तुम्ही पाहू शकताय पाणी किती नितळ आहे. इतक्या वेळा ते आपण काप स्वच्छ धुवून घ्यायचेत. इथे सर्व काप मी धुवून घेतलेले आहेत. पुढची स्टेप म्हटल्यानंतर मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून हे सर्व काप आपल्याला मोठ्या फ्लेमवर उकडायला घालायचे आहेत. आपल्याला हे काप एवढे उकडायचे आहेत की जवळजवळ ते 60 ते 70% बटाटे शिजून निघाले पाहिजेत. लक्षात ठेवा आपल्याला बटाटा 100% शिजवायचा नाही. सर्व काप चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर पाणी निथळू द्यायचं आणि मग उन्हामध्ये अशा प्रकारे ते वाळू घालायचं. 2 ते 3 दिवस कडक ऊन दिल्यानंतर आपले फिंगर चिप्स पूर्णपणे वाळलेले आहेत आणि ते आता असे दिसत आहेत. आपले चिप्स तळण्यासाठी तयार आहेत. 2 दिवस कडक ऊन घेतल्यानंतर आपले फिंगर चिप्स कसे झालेत ते आपण आता तळूनच बघूयात. मंद आचेवर मी हे चिप्स तळून घेत आहे. पाहू शकताय लगेच खुललेले आहेत. वाह भारीच, दिसायला देखील खूप छान दिसत आहेत. चला तर मग ह्या महाशिवरात्रीला मस्तपैकी उपवासाचा बेत करूयात आणि छानपैकी फिंगर चिप्सवर ताव मारूयात. मस्त खा, स्वस्त राहा. तुम्ही पण नक्की हा पदार्थ करून पाहात.